थांबून. अगं कशाला जानू, सिद्धिराज आहेत ना माझ्या बरोबर, तू जा. अगं चल ना जानू. बरं ठीक आहे, येते मी. हा जयंत, तुझ्या बरोबर एक क्षणही कुठे जायची इच्छा नाहीये माझी, पण माझ्या आई बाबांच्या आनंदात सहभागी व्हायचंय म्हणून येतेय मी. आणि तुझ्यावर माझी सतत नजरही राहील. काय आहे? अरे वास्तुशांतीची पत्रिका किती सुंदर. सगळ्यांची नावं लिहिली आहेस. लक्ष्मी, खरं सांगू का, मला तर वाटतं आपल्या मागल्या जन्मीची पुण्य आहे ती, म्हणून आपल्याला हे असं कुटुंब लाभलंय. बरं बाबा, आता जायचंय ना तुम्हाला सह्या करायला, का इथेच गप्पा मारत बसायचंय? नाही नाही, edit करून निघूया ठेव. हो. लक्ष्मी, आईला ना. चल. चला 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 अरे चला. चला चला, काय सगळे येत आहे की यांच्या बरोबर? नाही नाही, तुम्ही एवढ्या महत्वाच्या कामाला जाताय म्हटलं दारापर्यंत सोडायला येतो नाही का? बरं बरं, आता चला. चला. काय रे? हो जानू, काय गाडची? सांभाळून जा जानू, आणि सावध राहा. आई बाबा सही करून आले का तू आणि मी जयंतचं सगळं सत्य त्यांना सांगून टाकू. काळजी करू नकोस. आलेच. अरे देवा, पदर कसं काय अडकला? घरातून निघताना संतोष बोलला तेव्हा वाटलं काही बाई बोलतोय, पण आता वाटतंय की अहो लक्ष्मी, आता ही काहीही वाटायची गरज नाहीये. हे बघ, असल्या शंका कुशंका मनात आणायच्या नाहीत. अगं आता आपले चांगले दिवस सुरू झाले, नको काळजी करूस. चला चला, रजिस्ट्रेशन करून घेऊ. ये. अहो मला जमणार नाही निलांबरी. काय जमणार नाही? दुसऱ्याच्या मुलाला स्वतःचं म्हणणं आणि त्याला वाढवणं. मी रात्रभर विचार केला. समाज, इज्जत, पुरुषार्थ. मी रात्रभर विचार केला निलांबरी. खरं सांगू, एक क्षण मला मोह झालाय. वाटलं हो म्हणा, बाप होण्याचं सुख तर मिळेल, पण खोट्या पायावर घर उभं राहत नसतं निलांबरी. तो असतो फक्त 4 दिवसाचा देखावा. हे पोकळ वासे नको आहेत मला निलांबरी. रोज सकाळी उठल्यानंतर त्या मुलाचा जेव्हा चेहरा मी बघेल, त्यात मला दुसऱ्याचा चेहरा दिसेल. आणि रोज रात्री जेव्हा आरशात स्वतःचा चेहरा बघेल, तेव्हा असा खोटाडा चेहरा मी नाही बघू शकणार निलांबरी. एक वेळेस हे असं खोटं बोलता येईल, पण आयुष्यभर हे खोटं मी जगू शकणार नाही निलांबरी. मी तुझ्या या खोट्या वारसाच्या खेळाचा बळी ठरणार नाही. मूल तुझं आहे, प्रश्न तुझा आहे, निर्णय ही तुझा आहे. या मुलाच्या पाठी मी बाप म्हणून कधीही उभा राहणार नाही.
फॅड आहात आदिराज, तुम्ही फॅड आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी गोष्ट मला लाभत नाही ना, ती गोष्ट कोणाच्याही वाट्यावर येऊ देत नाही मी. बाबा सगळ्या पेपर्सवर मार्क केलेले आहे, त्याच्यावर तुम्ही सही करायचे आहेत. बर. एकच मिनिट. लक्ष्मी, नाही नाही, अहो तुमच्या कष्टाने आजचा हा दिवस दिसतोय. पहिला मान तुमचाच. लक्ष्मी, माझं आयुष्य तुझ्यापासून सुरू होतं आणि थांबतही तुझ्यापाशीच. त्यामुळे आधी तू सही कर. लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास. अहो लिहत नाहीये पेन. माहित नाही काय झालं. इकडे आ. आता बघ बरं. लिहितोय. अहो तुमचा फोन द्या. फोन कशाला आता? द्या ना. लक्ष्मी तू पण ना, आता कोणाला फोन करणार आहेस? अहो इकडे बघा. काय उगाच काहीतरी लक्ष्मी. बघा म्हटलं ना, हा क्षण मला आयुष्यभरासाठी टिपून ठेवायचा आहे. प्रेमातली अनोखी वाटाघाटी, माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. पारिजातातला गंध तू. कॉंग्रॅच्युलेशन्स. बरं आई बाबा, तुम्ही ते अग्रीमेंट तुमच्या हातात धरा ना, मला तसा तुमचा फोटो काढायचा आहे. अहो जयंत सर, आता तुम्ही फोटो काढताय. बाबा असू द्यात की, आजची एक आठवण राहील आपल्याकडे. बर. स्माइल. वा. चला झालं, निघूया. नाही नाही थांबा, सेलिब्रेशन अजून बाकी आहे. अगं बाई आता कसलं सेलिब्रेशन. आलोच. काय ग. आई तुमच्याचकडून शिकलोय, कोणती आनंदाची गोष्ट घडली की ती गोडाने साजरी करायला हवी, म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी पेढे आणलेत. प्लीज घ्या ना. जयंतराव अगदी आठवणीने गोड आणलं होतं, आम्हीच विसरलो. अगं सुचणारच ना, जावई कोणाचे आहेत. जयंतराव तुम्ही घ्या ना पेढ. हो पण असं नाही बाबा. आई बाबा, मला जरा तहान लागलीये, मी पाणी पिऊन आले. काम डाऊन जानू, तुला फक्त थोडाच वेळ याला सहन करायचंय. गाडी का इथे थांबवली? जानू तुझ्यासाठी सरप्राईज आहे, त्यासाठीच थांबलो इथे. जानू मी AC ऑन ठेवतोय आणि गाडी पण लावतो, सो दॅट तू बोर नाही होणार. एक्सक्यूज मी, आय एम नॉट लाईक यू. मी एकटी राहू शकते, कळलं? ओके. हा नक्की माझ्यासाठी आत गेलाय म्हणजे ह्याचा काहीतरी डाव असणार.